पोंभुर्णे तालुक्यामध्ये चक ठाणे वाचना दीपक भाऊ पावडे यांचे जो 5 एकर मक्का आहे तो आगीनं जळून खाक झालाय. त्यामध्ये त्यांचं मोटर सुद्धा जळली, पाईप सुद्धा जळली आणि इतर अवजार सुद्धा जळले. अशात शेतकऱ्याचे जर नुकसान होत असेल, पहिलंच शेतकरी आत्महत्या एवढ्या वाढून गेल्या आहे ज्यामुळे शेतकरी संकटात आहे आणि वरून आसमानी संकट सुद्धा येते. कधी कधी महावितरणचं जे पोल असते शेतातून जाऊन असते आणि तिथं पक्षी किंवा कावडे बसतात. अशा अवस्थेवर बसल्यावर नंतर जेव्हा उडतात त्याच्यानंतरही सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन बरेच आमच्या गावची सुद्धा तणीच जडली आहे. अशाच प्रकारे तर सांगता येत नाही, अशा प्रकारे होऊ शकते की की आग सुद्धा शॉर्ट सर्किटनं सुद्धा लागली असेल. त्यामुळे शेतकऱ्याचा मक्का हा 5 एकर जळून खाक झालाय आणि अशी दुर्दैव नेहमी शेतकऱ्यावर येतो. आणि ही मुद्दा खूप मोठा मुद्दा आहे, कारण का अशा बरेच शेतकऱ्याचे नुकसान या महाराष्ट्रात झाले आहे. तरी पण त्या शेतकऱ्याला, अशा शेतकऱ्याला अजूनपर्यंत मुआवजा अजूनपर्यंत सरकारनं दिला नाही आहे आणि पीक विमा योजना सुद्धा त्या पोंभुर्णा तालुक्यामध्ये कुठेही लागलेला नाही. एवढा मोठा नेता असून त्या क्षेत्रामध्ये पीक विमा न लागणे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. सुधीर भाऊ लोकनेते आहे आणि लोकनेतेच्या तालुक्यामध्ये अशी घटना घडली आहे, गंभीर आहे, की सुधीर भाऊने एकदा जाऊन शेतकऱ्याशी भेट घ्यावी अशी 10 बोटाची मी एक शेतकरी पुत्र विनंती करतो.